नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही वर्तुळावरचे सर्व क्वेश्चन घेणार आहेत. आता हा प्रश्न बघा, याच्यामध्ये म्हटले एका बैलगाडीचा चाकाचा व्यास 1.4 मीटर व्यास दिलेला आहे. तर त्या बैलगाडीला 2.2 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती फेरे घालावे लागतील. आता या प्रश्नामध्ये आपल्याला अंतर दिलेलं आहे आणि आपल्याला फेरे काढायचे आहेत. म्हणजे आपण पुन्हा काय काय दिले ते लिहून घेऊ. व्यास दिलाय 1.4 मीटर, अंतर दिलेलं आहे. बैलगाडीला 2.2 किलोमीटर जायचं आहे. म्हणजेच आपण याला डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स म्हणजे एस इज इक्वल टू 2.2 किलोमीटर म्हटलेलं आहे. यालाच मी 2200 मीटर असं लिहू शकतो. ठीक आहे. दोन्ही पण माझी मीटर मीटर मध्ये एक एक झाले. त्यानंतर आपण फॉर्म्युला अप्लाय करू. परीघ काय असतो, परीघ पाय डी किंवा 2πr असतो. या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेला आहे, म्हणजे व्यास दिलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी पाय डी घेऊ. पायची किंमत 22/7 आणि आपला व्यास दिला 1.4. ओके. एक घरांतर दशांश म्हणून एक घरांतर दिलं. 0.2 × 22 जर केलं तर त्याला 44. तर ते घरांतर दशांश चिन्ह म्हणजेच 4.4 मीटर एवढा परीघ आला. म्हणजेच एका फेरीमध्ये ते 4.4 एवढं अंतर पार करते. तर बैलगाडीला 2.2 किलोमीटर एवढं अंतर जायचं आहे. म्हणजे किती फेरे मारावे लागतील असं म्हटले. म्हणजेच आपल्याला काय टोटल अंतर घ्यावं लागणार. आपलं फेरे बरोबर सूत्र असं होईल, फेरे बरोबर एकूण अंतर छेद एका फेरीमध्ये म्हणजेच परीघ. एका फेरीमध्ये कापलेलं अंतर म्हणजेच परीघ. या ठिकाणी आपले एकूण अंतर किती दिले, 2200 मीटर. 2200 मीटर. आणि एका फेरीमध्ये कापलेलं अंतर किती आहे, 4.4 मीटर. ओके. ओके, म्हणजेच मला टोटल किती 500 फेरे मारावे लागतील. 500 फेरे मारावे लागतील. तर आता आपण हा तिसरा प्रश्न पाहू. त्याच्यामध्ये म्हटले एका वर्तुळाची त्रिज्या 2.8 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ अनुक्रमे किती राहील म्हटले. म्हणजे अगोदर आपल्याला परीघ काढायचं, त्यानंतर क्षेत्रफळ काढायचंय आणि ते आन्सर कुठं आहे ते चारही ऑप्शन मध्ये शोधायचं. तर पहिल्यांदा आपण तसा परीघ काढू. परीघ बरोबर 2π त्रिज्या दिल्या म्हटल्यानंतर r येणार, बरोबर 2 × 22/7 × 2.8. एक घरांत आधी दशांश चिन्ह म्हटल्यानंतर एक घरा आधी आलं. त्यानंतर हे आलं 2 × 22 × 88, एक घरांतर दशांश चिन्ह. 2 × 8 = 16, 6 1 च्या 2 8 16 आणि 1 17 आणि घरांतर दशांश चिन्ह. हा आला 17.6 सेंटीमीटर याचा परीघ आला. हा आला आपला परीघ. वर्तुळाचा परीघ आला 17.6 सेंटीमीटर. आता आपण क्षेत्रफळ करायला जाऊ. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, एरिया बरोबर पाय वर्ग 22/7 × 2.8 × 2.8 इज इक्वल टू 7 × 7 0.4 आलं हे. 4 8 22, 4 8 32 ला 2 3 8 4 2 8 8 आणि 3 11 आणि दशांश चिन्ह हे घर 2 घरानंतर इज इक्वल टू 22 2 44 ला 4 4 8 22 1 22 22 आणि 4 26 ला 6 2 कॅरी येणार आणि 2 1 22 1 22 22 आणि 2 24 आणि दशांश चिन्ह 2 घरानंतर 2 घरानंतर, म्हणजेच 24.4 सेंटीमीटरचा वर्ग. हे आला आपला एरिया म्हणजे क्षेत्रफळ 24.64 सेंटीमीटर वर्ग. आपल्याला ऑप्शन मध्ये बघायचं 17.6 सेंटीमीटर परीघ आणि 24.64 सेंटीमीटर एरिया. हा प्रश्न बघा आता.
एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे घनफळ व एकूण पृष्ठफळ किती असेल? घनफळ आणि एकूण पृष्ठफळ विचारले आणि त्रिज्या दिलेली आहे. वर्तुळाच्या घनफळाचं सूत्र वापरलं तर 4/3 पाय आर क्यूब. या ठिकाणी आपण 4/3 घेऊ. 4/3 पायची व्हॅल्यू टाकली 22/7 आणि आरचा क्यूब म्हणजेच 3 वेळा येणार 3.5 इंटू 3.5 इंटू 3.5. ओके. नंतर बघा 7 1 जा 7 7 5 जा 35 म्हणजेच हे घराच्या आधी दशांश चिन्ह म्हणलं 0.5 येणार इज इक्वल टू. आता आपण काय करू शकतो त्यांचा गुणाकार 22×88 गुणुले 0.5 इंटू 3.5 इंटू 3.5 छेद 3 आलं. आता ह्याला 0.5 म्हणलं हे ऑफकोर्स 0.5 44 येणार 44. ओके. 3.5 आणि 3.5 यांचा गुणाकार करू. आता 5 5 25 ला 5 2 हातचे 5 3 15 2 17 प्लस 3 5 15 ला 5 1 हातच्या 3 3 9 1 10. यांची जर बेरीज केली आपण तर 5 7 5 12 ला 2 1 हातच्या 2 जवळपास 1225 आली. 1225 44 ने या संख्येचा गुणाकार करू. 4 5 4 5 20 ला 0 2 हातच्या 4 2 8 8 2 10 ला 0 1 हातच्या 4 2 8 1 9 4 1 4 परत प्लस इथं 0 आला हे डबल 0 इथं आले इथं 9 आणि इथं 4 आला. यांची बेरीज केली 0 0 9 ला 9 9 4 13 ला 3 1 हातच्या 4 ने 5 म्हणजेच हे किती आलं आपला आन्सर इज इक्वल टू. इथं गुणाकार आलेला आहे 53,900. 53,900 लिहून घ्या 53,900 आणि आपल्या छेदाला किती 3 आहे. 3 ने जर भाग घालवला इज इक्वल टू 3 1 जा 3 1 3 राहिलं 2 3 7 21 राहिलं 2 3 9 27 27 राहिलं 3 संग 18 परत 2 राहिलं परत 3 संग 18 परत 3 संग 18 म्हणजेच 0.6. या ठिकाणी लक्षात घ्या आपला आन्सर आले 17966.6 आणि या ठिकाणी आपण बघितलं की या घराच्या आधी एक दशांश चिन्ह आहे आणि इथे एक दशांश चिन्ह आहे म्हटल्यानंतर दोन घरं दशांश चिन्ह या साईडला सरकणार म्हणजे आपला आन्सर येते 179.66 सेंटीमीटरचा घन. हे आलं घनफळ. आता आपण पृष्ठफळाकडे जाऊ. पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? पृष्ठफळ वर्तुळाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर वर्ग 4 पाय आर वर्ग 4 गुणले 22/7 परत आपला आर किती 3.5 गुणले 3.5 7 1 7 7 5 35 हे 0.5 आलं होतं मलाच. त्यानंतर या दोघांचा गुणाकार करून घेऊया 22×88 88 इंटू 0.5 केलं तर हे 44 येतं इंटू 3.5 हे आपलं आन्सर असणार आहे. या दोघांचा आपण या ठिकाणी गुणाकार करू 35 इंटू 44 थोड्या वेळासाठी दशांश चिन्ह बाजूला काढू 4 5 20 ला 0 2 हातच्या 4 3 12 2 14 प्लस 0 आलं याचं 0 4 1 0 4 4 आणि 5 1540 आणि या ठिकाणी आपलं बघायचं आता एक घराच्या आधी दशांश चिन्ह म्हटल्यानंतर एक घर आधी दशांश चिन्ह येणार आणि याचा सेंटीमीटर वर्ग याचं युनिट आहे म्हणजेच आपला आन्सर काय 154.0 सेंटीमीटरचा वर्ग आणि घनफळ जे आलेलं आहे ते 179.66 सेंटीमीटरचा क्यूब आणि आपलं पृष्ठफळ आलेलं आहे 154 सेंटीमीटरचा वर्ग. एका ऑटो रिक्षाच्या चाकाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर त्या चाकाने 1500 फेरे पूर्ण केल्यानंतर ती गाडी किती अंतर लांब जाईल. या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे म्हणजे आर दिलेला आहे त्यानंतर त्या चाकाने 1500 फेरे पूर्ण केलेले आहेत 1500 फेरे पूर्ण केलेले आहेत फेरे 1500 त्रिज्या दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि आपल्याला टोटल अंतर विचारलेलं आहे अंतर म्हणजे डिस्टन्स विचारलेलं आहे. ओके. आता मला माझ्या वर्तुळाची त्रिज्या माहित आहे एक वर्तुळ बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे त्याच्यावरून मी याचा परिघ काढू शकतो. परिघ म्हणजे या पॉइंट पासूनचे हा पूर्ण वर्तुळ घेऊन इथपर्यंतचे पूर्ण अंतर म्हणजेच मी जर याला अशा पद्धतीने
हा पॉईंट इथे लिहिला आणि इथून सरळ रेख घेतली इथपर्यंत, तर पासून या पॉईंट पासून ते अंतर होतं. म्हणजेच मी याच्यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो की ह्या वर्तुळाचा परिघ म्हणजे त्या चाकाने एका फेरीमध्ये पूर्ण केलेले अंतर होय. म्हणजे हे जर माझं पूर्ण एक्स असेल तर हे पण किती होणार, एक्स होणार. म्हणजेच वर्तुळाचा परिघ म्हणजेच त्या चाकाने एका फेरीमध्ये पूर्ण केलेले अंतर होय. चला तर मग परिघाचं सूत्र वापरू आता. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय असतो, 2 गुणवले पाय गुणवले आर, म्हणजेच 2 गुणवले पायची किंमत टाका 22/7 गुणवले आर आपल्याला 35 सेंटीमीटर दिलेला आहे, आपण तो आय असा घेऊ. 7 एके 7, 7 5 35, 22 गुणिले 5 110, म्हणजेच 110 इंटू 2 220. हे आलं आपलं सेंटीमीटर मध्ये उत्तर. ठीक आहे. आता हा हे चाक एका फेरीमध्ये 220 सेंटीमीटर एवढं अंतर पार करतं. आपल्याला काढायचंय 1500 फेरे पूर्ण करायचे. म्हणजेच मी या 220 ला 1500 ने मल्टिप्लाय करेन. 220 इंटू 1500, 15 दोन्ही 30 ला 0, 3 हातचे 15 दोन्ही 30 आणि 33, आणि हे 3 0 1 2 3, म्हणजेच हे आलं आता सेंटीमीटर मध्ये. आपल्याला कन्वर्ट करायचं किलोमीटर मध्ये काढायचं, किलोमीटर मध्ये काढायचं. म्हणजेच बरोबर मी जर याला 100 ने डिवाइड केलं तर हे मीटर मध्ये येईल, बरोबर. आणि आलेल्या उत्तराला मी जर 1000 ने डिवाइड केलं, हे आलं माझं मीटर मध्ये. आणि मी जर याला 1000 ने डिवाइड केलं, 10 एके 10, 10 त्रिक 30, 3 राहिले, परत ते 30 झालं, म्हणजेच 10 त्रिक 30, म्हणजे 3.3 किलोमीटर एवढं अंतर रिक्षा लांब जाईल. समजलं?